विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत जेनेटिक कोड अँड प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. आता जेनेटिक कोड म्हणजे काय? हा मेसेज आहे. मेसेज कॅरीड बाय mRNA. कोणाकडून कॅरी करतो तो DNA, फ्रॉम DNA. आता DNA कुठे असतो? मोस्टली प्रेझेंट इन द न्यूक्लियस. लक्षात घ्या, जेनेटिक कोड म्हणजे काय? मेसेज कॅरीड बाय mRNA फ्रॉम DNA प्रेझेंट इन द न्यूक्लियस up to the ribosome, that is site of protein synthesis, and that message is about the protein synthesis. या मेसेजला आपण काय म्हणतो? जेनेटिक कोड. म्हणजे DNAची स्वतःची एक लँग्वेज आहे. आता आपलं घर असतं, घरामध्ये आई आपल्याला काम सांगते, तर आई आपल्याला समजा कोणाला पाणी द्यायचं, आई आरोळी देईल. चल, आता तुमचं नाव समजा आपण समजूया, सुशांत आहे. सुशांत पाणी दे, सुशांत पाणी आण. आता हे काय? हे आपली लँग्वेज आहे. आपलं कम्युनिकेशनसाठी आपण लँग्वेज वापरतो. तसं आता न्यूक्लियस किंवा सेलमध्ये वेगवेगळे फंक्शन होतात. ते फंक्शन कंट्रोल करतो DNA, आणि त्याची जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजला काय म्हटलं आपण? दॅट लँग्वेज इज कॉल्ड ॲज जेनेटिक कोड. आता पाहूया आपण. ॲक्च्युली आपल्याला डिटेलमध्ये हिस्टॉरिकल इव्हेंट पाहिजे. जेनेटिक कोड म्हणजे काय, नंतर प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड, आणि त्याला डिस्कवर कसं केलं गेलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचं. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण तरी तुम्हाला तो पूर्ण पाहायचा आहे. आणि दुसरं, थोडासा टॉपिक कठीण आहे. याकरता आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, ज्याचे जे व्हिडिओचे लिंक मी इथं फॉरवर्ड करणार आहे, ती पुन्हा पाहिजे तुम्ही. आता लक्षात घ्या, प्रोटीन सिंथेसिस, DNA जो असतो त्याच्यावर न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स असतो, आणि तो कॉपी करून mRNA बनतो. कॉम्प्लिमेंटरी mRNA तयार होतो. आता या mRNAवर हे जे 3 नायट्रोजन बेसेस असतात ते काय फॉर्म करतात? कोडॉन. आता हा एक कोडॉन झाला, CUCG. आता AUE हा दुसरा कोडॉन झाला. कोडॉन म्हणजे काय? एव्हरी कॉम्बिनेशन ऑफ 3 नायट्रोजन बेसेस ऑर द लेटर्स. म्हणजे 3 न्यूक्लियोटाईड म्हणजे एक कोडॉन, आणि ते कोड करतं एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, AGTC माहिती आहे तुम्हाला, ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, करस्पॉन्ड टू न्यूक्लियोटाईड फाउंड इन DNA. दे आर ऑर्गनाइज इन टू कोडॉन. त्याच्यापासून कोडॉन ऑर्गनाइज होतं. कलेक्शन ऑफ कोडॉन इज कॉल्ड ॲज जेनेटिक कोड. असं 64 कोडॉन आहे, त्यांचं जे पूर्ण कलेक्शन आहे त्याला काय म्हटलं आपण? जेनेटिक कोड. अमायनो ॲसिड किती आहेत? 20. आणि त्याला कोड करण्यासाठी किती कोडॉन पाहिजेत? 20 कोडॉन. ईच कोडॉन शूड हॅव 3 न्यूक्लियोटाईड टू इम्पार्ट स्पेसिफिसिटी टू ईच ऑफ द अमायनो ॲसिड फॉर स्पेसिफिक कोडॉन. आता अगोदर असं मानलं गेलं 1 न्यूक्लियोटाईड म्हणजे 1 कोडॉन. आता तसं जर राहिलं असतं तर 4 गुणिले 1 म्हणजे 4. आता 2 न्यूक्लियोटाईड म्हणजे 16 कोडॉन. 2 न्यूक्लियोटाईड इज इक्वल टू 1 कोडॉन. 4 मल्टिप्लाइड बाय 4 किती कॉम्बिनेशन? 16. आणि हे जो 2 हायपोथेसिस होते हे डिस्कार्ड केले गेले, कारण आपल्याला मिनिमम किती कोडॉन पाहिजे आहेत? 20. म्हणून 3 न्यूक्लियोटाईड इज इक्वल टू 1 कोडॉन. म्हणजे 3 न्यूक्लियोटाईडचं कॉम्बिनेशन म्हणजे 1 कोडॉन. असं केलं तर किती कॉम्बिनेशन भेटतात आपल्याला? 64. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 64. आणि हे दिस 64 दे आर सफिशियंट टू कोड 20 अमायनो ॲसिड. म्हणून हा हायपोथेसिस ॲक्सेप्ट केला, आणि त्यानुसार पुढे 64 कॉम्बिनेशन सायंटिस्टने दिलेत. ते पाहिजे तुम्हाला. आता लक्षात घ्या, हे ते 64 कॉम्बिनेशन आहेत की त्याच्यामध्ये सांगितलं जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. आता ह्या यू बरोबर कंबाईन होऊ शकतो, किंवा यू बरोबर काय तर यू कोड फॉर फिनिल ॲलॅनिन. आता UUC हा दुसरा कोड, आणि UUA हा तिसरा, UUG हा चौथा. असे टोटल किती कोडॉन आहेत? 64 कोडॉन आहेत. आता यापुढे आपल्याला पाहायचं आहे
टोटल पॉसिबिलिटी काय झाल्या 64 कोडॉन अँड दे आर सफिशियंट टू कोड 20 अमायनो ॲसिड. इथपर्यंत होतो आपण. 64 कॉम्बिनेशन्स आर देअर. आता पुढचं पाहायचं आपल्याला जेनेटिक कोड. ही काय लँग्वेज आहे दॅट ट्रान्सलेट द सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसेस इन DNA और mRNA इंटू अमायनो ॲसिड ऑफ प्रोटीन. हा दाखवला आहे mRNA. त्यातले 3 सक्सेसिव्ह नायट्रोजन बेसेस म्हणजे काय झालं कोडॉन आणि 1 कोडॉन म्हणजे 1 अमायनो ॲसिड. आता जसं आपण म्हणतोय RAT रॅट म्हणजे उंदीर. त्या रॅट या शब्दाला एक डेफिनेट मिनिंग आहे. तसं CAT कॅट ह्या शब्दाला एक मिनिंग आहे. तसं ह्या कोडॉनला एक मिनिंग आहे आणि ती मिनिंग म्हणजे काय स्पेसिफिक अमायनो ॲसिड. 1 कोडॉन स्पेसिफाय 1 अमायनो ॲसिड. आता सेल डिव्हिजन. कोडेड इन्फॉर्मेशन इन द सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन बेसिस. कुठलीही गोष्ट लक्षात घ्या. सेल डिव्हिजन एक एक्झाम्पल दिलं आहे. कुठलीही सेलमध्ये होणारी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी तर यासाठी हे कोडेड इन्फॉर्मेशन लागते. म्हणजे जीन कशी काम करतात बाय द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आपलं एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर कसं होतं आहे बाय द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे हा जो जीन आहे हा स्पेसिफिक जीन त्याचं ज्या वेळेला काम असेल त्यावेळेला त्यावर mRNA तयार होणार. हा जीन आहे लक्षात घ्या. त्याच्यावर हा mRNA तयार होणार आणि mRNAनुसार त्याच्यावर जसा सिक्वेन्स आहे तसा अमायनो ॲसिड tRNA घेऊन येणार. आता तुम्हाला माहिती आहे ही प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन आणि ही काय ट्रान्सलेशन ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता जेनेटिक कोड विच इज द मास्टर मॉलिक्यूल ऑफ सेल. कोण आहे DNA. सेलचा बॉस DNA आहे कारण तो सेलच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतो. म्हणजे इनिशिएट गाईड रेग्युलेट अँड द कंट्रोल ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सगळ्या ॲक्टिव्हिटी या प्रोसेसने तो कंट्रोल करतो. आता कॉम्प्लिकेटेड फंक्शन परफॉर्म करायला काय लागेल इन्फॉर्मेशन लागेल फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता समजा तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व करता. ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे तर याकरता तुम्हाला काय लागेल या प्रोसेससाठी तुम्हाला लागणार काय इन्फॉर्मेशन. आता ती इन्फॉर्मेशन कशाच्या स्वरूपात असणार आहे. इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युले. तुमच्याकडे इन्फॉर्मेशन एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी कशाच्या स्वरूपात आहे फॉर्म्युला. पण इथं जी इन्फॉर्मेशन आहे ती कशाच्या स्वरूपात आहे कोडॉन. मग लक्षात घ्या हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये DNA आहे. DNAवर काय तयार होतो mRNA. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. आणि तो mRNA सायटोप्लाझममध्ये येतो आणि पुढची प्रोसेस होते दॅट इज ट्रान्सलेशन ज्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर लक्षात घ्या इथं हा mRNAवर जे कोडॉन आहे त्यानुसार tRNA इकडे अट्रॅक्ट होणार आणि तो स्पेसिफिक अमायनो ॲसिड घेऊन येणार आणि ही चेन फॉर्म होईल. प्रोटीन चेन तयार होईल. दॅट कोडेड लँग्वेज इज कॉल्ड ॲज जेनेटिक कोड. आता इथे दाखवले हा mRNA हे त्याच्यावर असणारे कोडॉन AUG GGA GUU आणि त्याकडे अट्रॅक्ट होणारा tRNA स्पेसिफिक कॅरिंग स्पेसिफिक अमायनो ॲसिड आणि त्यावर असणारे हे 3 काय नायट्रोजन बेस ज्याला आपण म्हणतो अँटी कोडॉन. या कोडॉन आणि अँटी कोडॉनमध्ये काय होतं पेअरिंग होतं. कोडॉन पेअर्स विथ अँटी कोडॉन. आता इन्फॉर्मेशन कुठे असते DNAमध्ये असते. द साईट फॉर स्टोरिंग दिस इन्फॉर्मेशन लाईन इज सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाईड. म्हणजे साईट कुठली आहे ती न्यूक्लियोटाईड म्हणजे ॲडिनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन. हा एव्हिडन्स कोणी दिला यानोव्स्की अँड साराभाई. आता आपल्याला माहिती आहे 20 डिफरंट अमायनो ॲसिड
इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि डी एन एमध्ये नायट्रोजन बेस किती आहेत? 4. हे तुम्हाला मी सांगितलं की आपण जर एक नायट्रोजन बेस म्हणजे एक नायट्रोजन बेस म्हणजे एक कोडान धरला तर किती पॉसिबिलिटी होतील? 4 फक्त कोडांच्या. 2 नायट्रोजन बेस बरोबर एक कोडान 16. आणि म्हणून कुठला हायपोथेसिस ॲक्सेप्ट केला गेला? जेनेटिक कोड इज ट्रिपलेट मीन्स 3 नायट्रोजन बेस इज इक्वल टू 1 कोडान. मग हेच म्हटलं क्वेश्चन काय? हाऊ इज इट पॉसिबल दॅट 20 अमायनो ॲसिड आर encoded by 4 types of nitrogen bases by combination of these 3 letters. This is possible. 64 codon they are possible. मग इथे दाखवलं आहे डी एन एवर असणारे नायट्रोजन बेसेस आणि आर एन एवर असणारे नायट्रोजन बेसेस. हे माहिती आहे तुम्हाला. फक्त वेगळं कुठे आहे? आर एन एमध्ये काय? युरॅसिल आहे आणि डी एन एमध्ये थायमिन. Thymine is replaced by uracil in RNA. Epsikrik. This information is stored in the form of coded language, cryptogram. त्यालाच काय म्हणतो आपण? जेनेटिक कोड. That contain code word codon, each one specifying 1 amino acid. तुम्हाला सांगितलं हे कोडॉन काय आहे? कोड वर्ड आहे. म्हणजे AUG म्हणजे मिथॅनिन, ट्रिपल यू म्हणजे फिनिल ॲलॅनिन. जेनेटिक कोड देअरफॉर इज अ कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्स दॅट कॉरस्पॉन्ड टू ईच अमायनो ॲसिड. आता हे मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलं आहे. एक बेस म्हणजे एक आपण अमायनो ॲसिड किंवा कोडान म्हटलं असतं तर काय झालं असतं? 4 पॉसिबिलिटी. 2 म्हणजे एक म्हटलं असतं तर 16 पॉसिबिलिटी. आणि 3 म्हणजे एक म्हटलं तर किती पॉसिबिलिटी? 64. मग हे कोणी प्रपोज केलं? कन्फर्म केलं एक्सपेरिमेंटने, क्रिकने. आता आपण हे पाहूया. आणि का असं 64 कोड फॉर 20? कारण का? जेनेटिक कोड इज डिजनरेट. ही प्रॉपर्टी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये स्टडी करायची. आता इथे दाखवलं आहे पॅरेंट स्टँड म्हणजे डी एन ए आहे. अँटीकोडॉन काय असेल आणि अमायनो ॲसिड कुठलं घेऊन येईल? AUG असेल. AUG काय? अँटीकोडॉन नाही, सॉरी हे कोडॉन आहे. इथे अँटीकोडॉन दाखवलं ते अँटीकोडॉन नाही पाहिजे होतं, ते काय पाहिजे होतं? कोडॉन. कोडॉन AUG असेल तर अँटीकोडॉन काय असेल? UAC. आणि अमायनो ॲसिड कुठलं असतं तिथं? मिथॅनिन. मग इथं तो जेनेटिक कोड चार्ट दाखवला आहे 64 कोडॉनचा. म्हणजे GC लक्षात घ्या. GGC असेल तर ग्लायसिन, GGU असेल तर ग्लायसिन, GGA असेल तर ग्लायसिन आणि GGG असेल तरी काय? ग्लायसिन. असं म्हणजे हा एक नायट्रोजन बेस, हा एक आणि या 4पैकी या किंवा इथं 3 दाखवले त्यापैकी एक. लक्षात येत आहे? हा एक घ्यायचा, हा एक आणि या 4पैकी एक. असे इथे 4 कोडॉन तयार होतील आणि ते हे अमायनो ॲसिड कोड करतील. आता तो चार्ट जरा सोप्या पद्धतीने दाखवला आहे. हा यू या यू बरोबर कंबाईन होतो आणि ह्या यू बरोबर होऊ शकतो. UUU कोड फॉर फिनिल ॲलॅनिन, UUC, UUA, UUG. असे किती कोडॉन झाले? ते 64 कोडॉन. Every 3 consecutive nucleotide in DNA will constitute a triplet codon. Genetic code is triplet code. कोणी पहिल्यांदा एव्हिडन्स दिला? क्रिकने. कशावरून? फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आता फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय? होल फ्रेम चेंज होणं. आता बघा ही एक फ्रेम दाखवली इथं. हा mRNA आहे आणि तोच mRNA इथं दाखवला आहे. आता म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. त्याच्यातला हा एक आहे फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आता लक्षात घ्या हा mRNA हा हे अमायनो ॲसिड कोड करतो. पण सेम mRNA हा
हे अमायनो ॲसिड कोड करतो, किंवा त्यातले 2 हे नायट्रोजन बेस आहे UA हे चालले गेले, डिलीट झाले. मग त्यामुळे लक्षात घ्या हा सिक्वेन्स चेंज झाला. AGCGUA होतं ना इथं, तर इथं काय झालं, GUAच्या ऐवजी 2 गेल्यामुळे काय झालं GCC, आणि इथं CCC होता तर इथं काय झालं CUA, म्हणजे मिनिंग चेंज झालं. आणि हे यांनी दाखवून दिलं क्रिकने फ्रेमशीट म्युटेशनने की जेनेटिक कोड हे ट्रिपलेट आहे, म्हणजे 3 नायट्रोजन बेस म्हणजे 1 अमायनो ॲसिड. 3 नायट्रोजन बेस दे कोड फॉर 1 अमायनो ॲसिड. आता एम निरेनबर्ग आणि मथाई यांनी आर्टिफिशियल mRNA सिंथसाइज केला. आता हा जो mRNA होता ना, असा mRNA त्यांनी तयार केला, पण त्यामध्ये काय वापरलं त्यांनी, एकच नायट्रोजन बेस वापरला. कुठला, युरॅसिल. म्हणून त्याला काय म्हणणं, होमो पॉलिमर. होमो म्हणजे सेम, पॉलिमर म्हणजे एकच नायट्रोजन बेस आहे. आता लक्षात घ्या, आता ह्या mRNAला कुठे ट्रान्सफर केलं, प्रोटीन सिंथेसायझिंग एन्झाईम. आता तिथं त्यांना पॉलिपेप्टाईड मॉलिक्यूल मिळाला, म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल मिळाला, पण एक जो आहे एक कोडान स्पेसिफाय सेम अमायनो ॲसिड, आणि सेम कोडान आहे ना, मग सेम अमायनो ॲसिड मिळालं त्यांना, फिनिलॅलॅनिन फिनिलॅलॅनिन फिनिलॅलॅनिन. मग याने काय त्यांनी प्रूव्ह केलं की हा जो कोडान आहे UUU हा काय कोड करतो, फिनिलॅलॅनिन कोड करतो. आणि मग असे पुष्कळसे प्रयोग केले गेले आणि हे कोडान डिस्पर्स केले गेले. म्हणजे आता तुम्ही हे पाहता ना की हा कोडान कुठला अमायनो ॲसिड करतो, हा कोडान कुठला अमायनो ॲसिड कोड करतो, हे त्यांनी ह्या मेथडने केलं. म्हणजे mRNA तयार केला आणि त्यांनी ते शोधून काढलं. कोडान फॉर्म बाय 2 or more molecule were also tried. Codon formed by 2 or more bases were also tried. आता हरविंदर सिंग खोराना यांनी काय केलं, आर्टिफिशियल सिंथेसायझिंग mRNA with repeated sequence of known nucleotide. By using synthetic DNA, Khorana prepared chains of polyribonucleotide with known repeated sequence of 2 or 3 nucleotide. मग त्यांनी असं काम केलं, हा चेन्स ऑफ पॉलीरायबोन्यूक्लियोटाइड त्यांनी बनवलं. This result in formation of polypeptide chain having 2 different amino acid placed alternately. आता लक्षात घ्या, CUC UCU CUC UCU अल्टरनेटली यूज केलं. आता जसं इथं फिनिलॅलॅनिन मिळालं होतं, फिनिलॅलॅनिन फिनिलॅलॅनिन, तसं यांना इथं काय मिळालं, ल्युसिन अँड सेरिन. कारण CUA काय कोड करतो, ल्युसिन, आणि UCA हा काय कोड करतो, सेरिन. आता सॅव्हरो-ओका established that the enzyme polynucleotide phosphorylase was also helpful in polymerizing RNA. आता RNAचं पॉलिमरायझेशन करायचं त्यासाठी हे एन्झाईम वापरलं जातं, पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज, विथ डिफाईन सिक्वेन्स इन अ टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर. आणि फायनली निरेनबर्ग, मथाई अँड ओका याने 64 कोडान डिस्पर्स केले इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. हे जे आहेत 64 हे फायनली त्यांनी दिले. कोणी, निरेनबर्ग, मथाई अँड ओका. आता हे स्टडी केलं तुम्ही, ड्युरिंग रिप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन अ न्यूक्लिक ॲसिड इज कॉपीड टू फॉर्म अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे रिप्लिकेशनमध्ये DNA तयार होतो आणि ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय तयार होतं, DNA पासून RNA तयार होतं. हे काय होतं, न्यूक्लिक ॲसिड इज कॉपीड टू फॉर्म अनदर न्यूक्लिक ॲसिड. आता याच्यामध्ये काय होतं, ह्या दोघं प्रोसेसमध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी प्रिन्सिपल आहे. म्हणजे रिप्लिकेशन ऑफ DNA मध्ये A असेल तर तो T बरोबर पेअर होतो. आता ट्रान्सक्रिप्शनमध्ये A आहे, mRNA तयार होतो म्हणजे तो U बरोबर पेअर होईल. पण ट्रान्सलेशनमध्ये
complementary principle does not exist. Translation, genetic information is transferred from a polymer of nucleotide to the polymer of amino acid. आता इथं काय होतं आहे, न्यूक्लिक ॲसिडच तयार होतं आहे, पण इथं काय तयार होतं, अमायनो ॲसिड अट्रॅक्ट होतं आणि प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतं. इट इज इव्हिडंट दॅट चेंज इन न्यूक्लिक ॲसिड रिझल्ट इन चेंज इन अमायनो ॲसिड ऑफ प्रोटीन. म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स चेंज झाला म्हणजे अमायनो ॲसिड चेंज होतं. इथं आपण पाहिलं फ्रेम शीट म्युटेशन. बघा, हा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स चेंज झाला. आता हा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स म्हणजे का व्हॅलिन होतं, पण त्याच्याऐवजी हा चेंज झाला तर इथं काय झालं, ॲलॅनिन आला. म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स चेंज झाला म्हणजे काय होतं, मिनिंग चेंज होतं. जसं C8, आता आपण एक शब्द घेऊया, ART आर्ट. सेम अल्फाबेट वापरून RAT रॅट. मिनिंग चेंज झाला, आर्ट वेगळं आहे, रॅट वेगळं आहे. अजून मी एक वर्ड तयार करू शकते, टार. तिघांचं मिनिंग वेगळं आहे. तसं न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स चेंज झाला म्हणजे अमायनो ॲसिड चेंज होणार आहे, कारण मिनिंग बदलणार आहे. दिस क्लिअरली एक्सप्लेन दॅट जेनेटिक कोड डायरेक्ट द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड ड्युरिंग द सिंथेसिस ऑफ प्रोटीन.